तर पुण्यातील वारजे परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि साचलेल्या पाण्यामुळे पुणेकर त्रस्त झालेत। विविध भागांमध्ये सध्या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। अनेक सखल परिसर आहेत आणि त्यामध्ये सोसायट्यांमध्ये या पुराचं पाणी शिरतंय। सागर आवड आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सागर, वारजे परिसरामध्ये पाणी साचलंय, तिथली सध्याची काय परिस्थिती आहे? की मी आता वारजे परिसरातील तपोधाम या परिसरामध्ये आहे आणि या परिसरात मोठ्या प्रमाणावरती पाणी जमा झालेलं आहे। अनेकांची घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात। तर अनेकांचं घरातील साहित्य जे आहे ते पाण्यामध्ये तरंगताना आपल्याला पाहायला मिळतंय। हे चित्र आहेत वारजे आणि तपोधाम परिसरामधले आणि या लोकांना मदत जी आहे ती सकाळपासून या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांनी जेवण जे आहे तेही आणलेलं आहे आणि अनेक लोकांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असताना पाहायला मिळतंय। एकंदरीतच मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते या सोसायट्यांमध्ये शिरलेलं आहे। यापूर्वी असा पाऊस कधीही झाला नव्हता या ठिकाणचे रहिवासी सांगतात। आपल्यावर काय रहिवासी आपण बातचीत करणार आहोत। काय परिस्थिती आहे, इतकं पाणी जमा झालं? सकाळपासूनच पाणी 8 वाजल्यापासून पाण्याची पातळी वाढली आणि त्यांनी काय अलर्ट केलेलं नाहीये। अलर्ट केलं असतं तर माणूस समजू शकतो ना, काहीतरी 1-2 तास मिळाले तर इकडे इकडे हालचाल करून सामान वगैरे नेता येतं। त्याने अलर्ट केलं असतं तर आम्ही सावध झालो असतो। तुम्ही या ठिकाणी पाण्यामध्ये सकाळपासून पाण्यामध्ये थांबलायत, लोकांना बाहेर काढतायत, काय सांगता? काय सर, हे तुम्ही आधी हे वॉर्निंग दिली असती तर आम्ही थोडंफार आम्हाला मिळालं असतं की चोस की चला बाबा बाहेर जावा। पाणी किती फोर्सनी सोडणार ह्याची पण कल्पना देत नाही सर, ते त्याची पण कल्पना देत नाही सर। कल्पना द्यायला पाहिजे ना सकाळपासून लोक उपाशी, जेवणाची व्यवस्था काय झालंय की बाकीच्या आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा इथं खऱ्या अर्थाने मोठा प्रॉब्लेम तयार झालाय की तो म्हणजे इथं नागरिकांच्या प्यायच्या पाण्याच्या टाकीमध्ये घाण